15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शुकूर शेख यांना काँग्रेसच्या वतीने इलेक्ट्रिक दुचाकी भेट देण्यात आली। स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना खासदार प्रणिती शिंदे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या, बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक व जवानांना अभिवादन केले। स्वातंत्र्य दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देते। आज उपस्थित सर्वच मान्यवर, दोन्ही अध्यक्ष, आजी माजी सगळे महापौर, आमदार, आदरणीय कुलकर्णीजी, उपस्थित प्रत्येक ब्लॉक, वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, प्रत्येक जुना नवीन कार्यकर्ते ज्यांच्यामुळे आज पक्ष जिवंत आहे, त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते। तसेच जेन झी युवकांच्या आंदोलनाचा दाखला घेत लोकशाही अजूनही जिवंत असून जनतेची एकजूट सत्ताधाऱ्यांनाही झुकवू शकते असा दावा त्यांनी केला। 15 ऑगस्ट हा आपल्या सगळ्यांसाठी खास आहे। खरं तर एवढ्या वर्षानंतरचा अजून खास आहे, कारण का जे काही घडलं जंतर मंतरला, त्या गोष्टींनी ह्या देशाच्या लोकशाहीमध्ये आपला विश्वास अजून ठाम केला की लोकशाही अजून जिवंत आहे। आणि लोकांनी ठरवलं की मोठ्या मोठ्यांना झुकावं लागतं, आणि त्याचा पहिला परिणाम जो झाला तो म्हणजे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा। हे जेनझी आणि ह्या देशाच्या सगळ्या विद्यार्थी आणि युवकांचं मी मनापासून खरं तर अभिनंदन करते। त्यांनी दाखवून दिलं की ह्या देशाच्या लोकशाहीमध्ये किती ताकद आहे। शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या युवकांवर झालेल्या कारवाईचा निषेध करत ही दडपशाही लोकशाहीची नव्हे तर हुकुमशाहीची लक्षणे आहेत अशी टीका त्यांनी केली। लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नव्या संघर्षासाठी सज्ज व्हावे असे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी केले। कारण काही तानाशाही हळूहळू लोकशाही मुळे कशी संपायला लागते हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे। मोठे मोठे पण जे तडीपार असतील, जे कोणी असतील, जे जात पात धर्म करणारे असतील, ते कधीही या देशात टिकू शकत नाही। शेवटी लोकशाहीचा विजय होतच असतो। आज 15 ऑगस्ट निमित्त जेवढे आपल्या स्वातंत्र्य लढाईमध्ये असतील, आपल्या सगळे जे आपण भारत जे युद्ध लढले, त्या लढाईमध्ये जे जवान शहीद झाले, त्या सगळ्यांना मी श्रद्धांजली अर्पित करते। ही दुसरी लढाई होती आणि अजूनही चालू असेल। हा संघर्षाचा काळ आहे, तो आपल्याला संघर्ष करावा लागेल। आपले नेते आदरणीय राहुल गांधीजी, त्यांनी दिल्लीत आम्ही सगळ्यांनी प्राईम मिनिस्टरच्या घराच्या बाहेर जो प्रोटेस्ट केला आणि त्याच्यानंतरही आम्ही पार्लमेंटमध्ये करत राहिलो। मला असं वाटतं ते प्रत्येक गल्ली गल्लीत, प्रत्येक गोळ्या गोळ्यात पण होणं गरजेचं आहे।